बातमी धाराशिवमधून. धाराशिवच्या भूममधील दूध भेसळ प्रकरणी धक्कादायक खुलासे झालेत. 6 महिन्यात 23 कोटी 4,70,000 लिटर भेसळयुक्त दुधाची विक्री झाल्याची शक्यता आहे. आरोपींच्या सेल रजिस्टरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रत्येकी 100 लिटर शुद्ध दुधामध्ये 10 लिटर कृत्रिम दूध होतं. 2,30,470 किलो निकृष्ट दूध पावडरचा वापर करण्यात आला. दुधातील फॅटचं प्रमाण दाखवण्यासाठी निरमा पाम तेलाचाही वापर करण्यात आला. 7 जणांवर गुन्हे दाखल झालेत. सर्व आरोपी फरार असल्याची माहिती आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांच्याकडून. उदय, धाराशिवच्या भूममधील दूध भेसळ प्रकरणी अतिशय धक्कादायक माहिती समोर येते. काय अधिक अपडेट या सगळ्या प्रकरणासंदर्भात? नक्कीच अंकिता, जर आपण बघितलं तर धाराशिवच्या भूम येथील दूध भेसळ प्रकरणानं मोठी खळबळ उडाली आणि खरं तर या दूध भेसळ प्रकरणामध्ये 7 आरोपींवरती गुन्हे दाखल करण्यात आले आणि यातील मुख्य आरोपी जो आहे बाळासाहेब गोडगे याच्या मधुबन ट्रेडिंग कंपनीच्या सेल रजिस्टर मधून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आणि या सेल रजिस्टर मध्ये जर आपण बघितलं तर जवळपास 200 दूध संकलक आणि व्यक्तींना ती निकृष्ट दर्जाची संशयास्पद दूध पावडर विकल्याचा जो आहे तो संशय. आणि खरं तर याची एकूण रक्कम जर आपण बघितली या पावडरची तर ती 2,88,09,772 रुपये इतक्या किमतीची 6 महिन्यामध्ये गेल्या 6 महिन्यात ही पावडर विकण्यात आली आहे. आणि यामध्ये जर आपण एकूणच या प्रकरणाकडे जर बघितलं तर या 2,88,00,000 रुपयांच्या पावडर पासून जवळपास 23 लाख लिटर डायरेक्टली भेसळ असलेलं दूध बनलं गेलं आणि ते दूध 23 कोटी लिटर मध्ये मिसळलं गेलं असा दूध तज्ञांचा संशय. खरं तर या प्रकरणाकडे जर आपण एकूण बघितलं तर 100 लिटर चांगल्या दुधामध्ये 10 लिटर कृत्रिम दूध मिसळलं जायचं म्हणजे कोणाला संशय येऊ नये. आणि त्याचं SNF आणि फॅट याच्यासाठी त्यामध्ये निरमा असेल, बाकी काही गोष्टी मिक्स केल्या जायच्या की जेणेकरून त्याचा कोणाला संशय येऊ नये. आणि हे सगळं जर प्रकरण आपण अंकिता बघितलं तर या प्रकरणामध्ये अतिशय धक्कादायक खुलासे आता समोर यायला लागले. जवळपास 200 संकलकांना ही संशयास्पद आणि अतिशय निकृष्ट दर्जाची जी दूध पावडर आहे ती विकली गेल्याचा हा संशय आहे अंकिता. आणि अजूनही या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत, जे मुख्य 7 आरोपी आहेत, ज्यातील मुख्य आरोपी बाळासाहेब गोडगे आहे, असे सर्व आरोपी अजूनही मोकाट आहेत. निश्चित. त्यामुळे या आरोपींना आता नेमकी अटक कधी होते आणि आणखी काही मोठे खुलासे या सगळ्या प्रकरणी होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुर्तास धन्यवाद उदय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.